नामस्मरण आणि सौंदर्य. सर्वसामान्यपणे पाहिलं तर डोळ्यांना, इतर ज्ञानेंद्रियांना आणि आत्म्याला ज्याच्यामुळे आल्हाद मिळतो त्याला सौंदर्य म्हणता येईल. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं असं म्हणतात ते खरंच आहे. पण तरीही काही गोष्टी आपल्यापैकी बहुतेकांना सुंदर दिसतात हेही खरं नाही का? सुंदर डोळे हे चेहऱ्याचं आभूषण असतं. पण सुंदर डोळे म्हणजे काय? हावरटपणा, वासना, विवशता, नैराश्य, द्वेष, राग, चिंता, भीती, तिरस्कार, कुटिलपणा, फसवेपणा, उपरोध, माज, त्रासिकपणा, वैफल्य, बेपर्वाई वगैरेंनी न विटाळलेली नजर डोळ्यांना सुंदर बनवते. असे डोळे चेहरा सुंदर बनवतात. ज्या शब्दात सांत्वना असते, आस्था असते, समजूतदारपणा असतो, प्रोत्साहन असतं, निस्पृहता असते, ते शब्द, ते बोलणं सुंदर असतं. ज्याच्या चेहऱ्यावर स्वास्थ्य, शांती, समाधान, कृतकृत्यता, उत्साह पसरलेले असतात तो चेहरा सुंदर दिसतो. थोडक्यात लोककल्याणाची आस्था, चराचराविषयीच्या एकात्मतेची जाणीव, इतरांच्या कृतीविषयीची सहिष्णुता आणि लोककल्याणाची कृती यांच्यामुळेच व्यक्तिमत्व संपन्न, समृद्ध, उदात्त आणि सुंदर बनतं. हे सारे पैलू व्यक्तीमध्ये कुठून आणि कसे येतात? ते येतात स्वतःच्या क्षुद्रत्वावर व्यक्तीनं काबू मिळवला की. शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि इतर अडचणींचं दडपण जर एखाद्यानं प्रभावीपणे जिंकलं तर अशा दडपणातून बिघडणारं आंतरिक आणि बाह्य सौंदर्य बिघडत नाही, तर अधिकाधिक खुलतं. त्यामुळे अशा व्यक्तींचे डोळे रेखीव असोत की खोल गेलेले, त्यांचा चेहरा तुकतुकीत असतो. त्यांचा चेहरा तुकतुकीत असो की सुरकुतलेला, रंग गुलाबी गोरा असो की काळा, शरीर प्रमाणबद्ध असो की बेढप, बोलणं अलंकाराने भरलेलं असो की साधं, आणि त्यांचे शिष्टाचार उच्चभ्रू असोत की गावरान, अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामधून सौंदर्याची परिसीमाच प्रगटते. आपण जोपासलेला किंवा वागणुकीत आणलेला जीवनाचा प्रत्येक पैलू यासारख्या गुणांच्या संयोगानं सुंदर, तेजस्वी आणि गोड बनतो. नामस्मरणाचा एक परिणाम असा की व्यक्तीच्या अस्तित्वाच्या गाभ्यातून अंतर्यामीचं दिव्य चैतन्य, जीवनाची सारी अंग आणि कृती यातून प्रगट होतं.